बघा आता काय आहे त्रिभुवन. त्रिभुवन म्हणजे काय तर तीन भुवनांचा, चला कशामध्ये घेणार रे याला तुम्ही, तीन भुवनांचा समूह कशामध्ये घेता सांगा पटकन. बहुवीरीमध्ये घेता का. बहुवीरीमध्ये काय येतं तर बहुवीरीमध्ये येतं तिसरे पद महत्वाचे. चला आता डिसेंबर पर्यंत तलाठी येत आहे, पोलीस भरतीचे फॉर्म भरणे सुरू झाले आहेत, समजलं का. तिथं त्या ठिकाणी तलाठी येत आहे डिसेंबर पर्यंत पोलीस भरतीचे फॉर्म भरणे सुरू झाले आहेत. या वर्षी जर तू अभ्यास केला मित्रा तर यश तुझंच आहे. सोनेरी दिवस तुझ्या आयुष्यातले तुला बघायला मिळतील. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, दुसऱ्यावरती अवलंबून राहशील, तुझा कार्यक्रम मग फिक्स आहे, समजलं का. त्याच्यामुळं यावर्षी तुला काय करायचं आहे, स्वतःच्या रॅलीत नाचायचं आहे, गुलाल उधळायचा आहे, समजलं का. 100%. धन्यवाद पल्लवी ताई, खूप छान शिकवतात सर तुम्ही, धन्यवाद. बघा आता तिसरे पद महत्वाचे असते. अव्ययभाव समासामध्ये काय असतं रे, पहिले पद महत्वाचे असते. माझ्या ग्रामीण भागातल्या मुलांना कोणी सांगणारं नसतं, कोणी बोलणारं नसतं. जे माझे ग्रामीण भागातील विद्यार्थी असतात त्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पुरेशी माहिती सुद्धा मिळत नाही. पण धन्यवाद, या ऑनलाईनच्या माध्यमातून सर्व गोष्टी तुम्हाला घरपोच मिळत आहेत. ज्ञानदीप अकॅडमी सारखा ब्रँड, एवढा मोठा ब्रँड तुम्हाला त्या ठिकाणी गावामध्ये त्या ठिकाणी सर्व लेक्चर बघायला मिळत आहेत, ही आनंदाची गोष्ट आहे आपल्यासाठी. नंबर 3 मध्ये त्या ठिकाणी द्विगु समास, ज्या समासाचं पहिलं पद संख्यावाचक असतं. मग आताकडे पहिलं पद आहे का संख्यावाचक, तीन, बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे बाळांनो. काय असणार आहे रे, पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. यस, व्हेरी गुड. तर या ठिकाणी आपल्याला या सर्वच्या सर्व गोष्टी आपल्याला क्लिअर होत आहेत. परफेक्ट, सर्वांनी उत्तरं त्या ठिकाणी बरोबर दिलेली आहेत. सर्वांनी उत्तरं बरोबर दिली आहेत. तत्पुरुष समासामध्ये दुसरे पद महत्वाचे असते. कितवे पद महत्वाचे असते, दुसरे पद महत्वाचे असते. त्याला काय म्हणतात तर त्याला तत्पुरुष समास म्हणून ओळखलं जातं, समजलं का.